नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी 26 एप्रिलला 2225 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे। यासाठी 4000 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे। राखीव पोलीस ठेवण्यात आले आहेत। निवडणूक काळात 4 देशी कट्टे आणि 15 हत्यारे जप्त करण्यात आले आहेत। 100 पेक्षा जास्त रूट मार्च काढण्यात आले आहे। दारू विक्री, रोख रक्कम वाटपावर पोलिसांची नजर राहणार आहे। मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत केले। यवतमाळ, वाशिम आणि त्याचबरोबर हिंगोली या बाबत कलेक्टर साहेबांनी बऱ्याच आपल्याला इन्फॉर्मेशन दिली। त्यात थोडंसं मी फक्त ॲड ऑन करेल की ओव्हरऑल या फेज 2 मध्ये आपल्या जिल्ह्यात जे इलेक्शन होतं त्याच्यामध्ये साधारण 100च्या वर रूट मार्च आपण घेतलेले आहेत। कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणून आपण हे केलेलं आहे। परवाच उमरखेड येथे आणि त्याआधी यवतमाळ येथे SP आणि कलेक्टर दोघांनी रूट मार्च घेतलेला आहे। त्याचबरोबर दारू जप्तीबाबत साहेबांनी आत्ताच माहिती दिली। त्यात ॲड ऑन करेल मी की कट्टे जे आहेत या मतदारसंघामध्ये या फेज 2 मध्ये 4 कट्टे आणि इतर हत्यार जे साधारण 15 इतर हत्यार आपण जप्त केलेले आहेत। त्याचबरोबर या इलेक्शनला फक्त इलेक्शन ड्युटीकरिता 3728 लोक लागलेले आहेत। यामध्ये स्टेट आर्म पोलीसच्या 3 कंपन्या आहेत आणि सेंट्रल आर्म पोलीसची 1 कंपनी आहे आणि त्या उपरांतही पोलीस स्टेशन लेवलला रिझर्व्ह फोर्स, हेडक्वार्टरला रिझर्व्ह फोर्स ठेवण्यात आलेला आहे। असं म्हणता येईल साधारण 4000 पेक्षा वर लोक इथं लावलेले आहेत। त्यानंतर या सर्वांची जाण्या येण्याची, जेवणाची सगळी व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्थासुद्धा त्या पोलीस स्टेशनच्या निहाय आपण केलेली आहे। त्याचबरोबर आज आणि उद्या आमचं विशेष लक्ष जे आहे हे कुठं दारू विक्रीवर किंवा दारू वाटप, फ्रीबीज आणि कुठं काही कॅश वाटप यावर आमचं विशेष लक्ष असणार आहे। त्याकरिता आम्ही 50च्या वर पेट्रोलिंग पार्टीसुद्धा नेमलेल्या आहेत आणि डायल 112वर जर कुठलाही कॉल येत असेल किंवा आमच्या पर्सनल मोबाईलवर जर कॉल येत असेल तर ते सुद्धा आम्ही व्हेरीफाय करणार आहोत। जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि संपूर्ण प्रशासनाच्या वतीने निर्भयपणे सगळ्यांना वोटिंग करण्याचं आव्हान आपल्या मार्फतीने करण्यात येत आहे। थँक्यू। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट।